नमस्कार, मी रंजिता माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। चला तर आज बनवूया वालाच्या शेंगाची भाजी। अगदी 5 मिनिटात होते। डब्यासाठी तुम्ही सहज बनवू शकता, झटपट होते, बनवायलाही अगदी सोपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी टाकली, एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा। कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा, ट्रान्सपेरेंट होईपर्यंत परतून घ्यायचा। 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। मी इथं अद्रक लसूण आणि 4-5 कढीपत्त्याची पानं खलबत्त्यामध्ये कुटून घेतली। तुम्हाला कुटायची नसेल तर अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरी चालेल। अद्रक लसूणची पेस्ट मिनिटभर छान परतून घ्यायची। 1 चम्मच धने पावडर टाकायची, 1 चम्मच आणि थोडं लाल तिखट टाकायचं, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचं, मिनिटभर परतून घ्यायचं। चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर अशा झटपट बनणाऱ्या भरपूर रेसिपीज आहेत, त्या रेसिपीज पण बघा आणि युजफुल वाटत असतील तर मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा। 1 छोट्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून टाकायचा, मिक्स करून घ्यायचा, तेलामध्ये छान परतून घ्यायचा। परतून झाल्यानंतर अगदी 2 चम्मच पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। ही भाजी बनवायला अगदी कमी वेळ लागतो, अगदी कमीत कमी वेळेत ही भाजी बनते। घाई गडबडीत तुम्ही डब्यासाठी बनवून नक्कीच देऊ शकता, अगदी झटपट बनते आणि चवीलाही खूप छान होते। मसाल्याला छान तेल सुटलेला आहे, मसाला छान शिजलेला आहे। मसाला मिक्स करून घ्यायचा आणि ह्या वालाच्या शेंगा मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत, कढईमध्ये टाकायचे, छान चम्मचनी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। ह्या वालाच्या शेंगा पाव किलो आहेत, ताज्या बघून घ्यायच्या, ताज्या असल्या तर त्यांची चव पण खूप छान लागते। आणि या शेंगामध्ये तुम्ही बटाटे पण कट करून टाकू शकता, मी इथं टाकत नाही आहे, तुम्हाला वाटले तर तुम्ही टाकू शकता। मसाल्यामध्ये छान अशा पद्धतीने फिरवून घ्यायच्या। माझ्या चॅनलवर भरली वांगी कुकरमध्ये झटपट कशी बनवायची हाही व्हिडिओ आहे, बघितला नसेल तर नक्की बघा। त्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आहेत, त्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी भरभरून प्रेम दिलं, तसंच भरभरून प्रेम या व्हिडिओला सुद्धा द्या। 2 ते 3 चम्मच जाड शेंगदाण्याचं कूट टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। तुम्हाला जर या भाजीला थोडासा रस्सा बनवायचा असेल तर पाणी थोडं जास्त टाका, मला रस्सा नाही बनवायचा, अगदी सुक्की भाजी बनवायची आहे तर मी अर्धा कप पाणी टाकलं। पाणी छान मिक्स करून घ्यायचं, गॅस अगदी स्लो करायचा आणि स्लो गॅसवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मीठ टाकायचं राहिलेलं आहे, इथे चवीपुरतं मीठ टाकायचं, मी इथे 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून मिक्स केलं, नंतर झाकण ठेवून छान भाजी शिजवून घेतली। अगदी 5 मिनिटातच भाजी छान शिजते। मस्त अशी टेस्टी सुक्की भाजी डब्यासाठी आपली तयार आहे। बघू शकता, दिसायलाच किती छान दिसताय, खूप छान टेस्ट येते। यामध्ये जर बटाटे टाकले तर आणि छान टेस्ट लागते त्याची। वरून थोडीशी कोथिंबीर कट करून टाकायची। मस्त अशी टेस्टी भाजी आपली रेडी झालेली आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। मी ही भाजी दुपारच्या जेवणासाठी आणि डब्यासाठी म्हणून बनवली होती। दुपारच्या जेवणामध्ये बनवलं होतं वरण, साधं वरण बनवलं होतं तूप टाकून खायला, आणि त्यासोबत मस्त अशी वालाच्या शेंगाची भाजी, गाजर आणि काकडीचं सलाद बनवलं होतं, आणि मस्त सॉफ्ट नरम अशी पोळी, सॉफ्ट नरम मऊ लुसलुशीत अशी गव्हाच्या पिठाची पोळी कशा पद्धतीने बनवायची हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये नरम पोळी बनण्यासाठीच्या भरपूर अशा टिप्स मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। मस्त असा भात आणि वरणावर 1 चम्मच तूप, मस्त अशी व्हेज थाली आपली तयार आहे। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे पण नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।